विविध भारती पुणे ठळक बातम्या. युवा शक्तीनं देशनिर्मितीत मोठं योगदान देण्याची गरज आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असं आवाहन आज 12व्या राष्ट्रीय युवा संसदेचं उद्घाटन करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. देशभरातून 18 ते 25 वर्ष वयाच्या 88,000 तरुणांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील अंतिम निवड झालेल्या तरुणांच्या संसदेला आजपासून सुरुवात झाली. तरुण पिढी देशाचं भवितव्य आहे असं प्रतिपादन युवा आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी याप्रसंगी केलं. उद्या समारोपाच्या सत्रात पंतप्रधान मोदी तरुणांना संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी कोळसा खाणींच्या परवान्यासाठी एका ऑनलाईन मंचाचं थोड्याच वेळापूर्वी उद्घाटन केलं. हे परवाने सुरळीतपणे देता येणं शक्य होण्यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे. यापूर्वी हे परवाने देण्याची पद्धत पारदर्शक नव्हती, लाल फितीमध्ये अडकलेली होती. आता आपल्या सरकारनं सर्व कारभार पारदर्शी पद्धतीनं सुरू ठेवला आहे असं शहा यांनी यावेळी नमूद केलं. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. जय जवान जय किसान असा ऐतिहासिक नारा देणाऱ्या, साधे जीवन आणि उच्च विचार असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांच्या देशभक्ती आणि प्रामाणिकपणाचं अनुकरण आपण सर्वांनी केलं पाहिजे असं सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर न्हरे इथं आज पहाटे 2 ट्रकच्या दरम्यान झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि पोलिसांनी अपघातग्रस्त एका ट्रकमधून 3 जणांची सुटका केली. सिडनी इथल्या 3ऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारत विजयाच्या प्रयत्नात आहे. आर अश्विन आणि हनुमा विहारी धावपट्टीवर टिकून आहेत. भारतानं आतापर्यंत 5 गडी बाद 315 धावा केल्या आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.